माझा मुलगा निलेश तो तर त्याच्या कुटुंबाबरोबर गुन्हा घडायच्या आधीच परदेशात फिरायला गेलाय. तर माझा दुसरा मुलगा सचिन हा तर शाळेमध्ये सर आहे, मग त्याचा या गुन्ह्याशी काय संबंध? हा प्रश्न उपस्थित केलेला होता सचिन घायवळ आणि निलेश घायवळच्या आईनं, जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल होत होते. कोथरूड गोळीबार प्रकरण ताजं होतं आणि दोन्ही भावांच्या विरोधात पोलीस कारवाया करताना पाहायला मिळत होते. पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू होता. त्याच वेळेस सचिन घायवळ आणि निलेश घायवळच्या आईने अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती. अर्थात हा सचिन घायवळ नेमका कुठला सर आहे हे शोधण्याचा प्रयत्न त्यावेळेस झालेला होता. त्यानंतर असं कळलं की तो एका शाळेमध्ये शिक्षक आहे. मात्र शिक्षक असलेला सर सचिन घायवळ हा कुख्यात गुंड कसा बनला आणि त्याची एकंदरीतच गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय, हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्याच्या गुन्हेगारीमध्ये निलेश घायवळ आणि त्याची गँग ही कायमच चर्चेत राहिलेली होती. मात्र निलेश घायवळच्या बरोबर ही गँग अदृश्यरित्या ऑपरेट करणारा त्याचा भाऊ सुद्धा आहे, हे फारसं कुणाला माहित नव्हतं. जेव्हा कोथरूडचं गोळीबार प्रकरण झालं आणि त्या प्रकरणामध्ये निलेश घायवळचं नाव आलं, त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली, लुकआउट नोटीस जारी केली, त्या सगळ्या प्रकरणाच्या दरम्यानच सचिन घायवळचं नाव सुद्धा इंट्रोड्यूस झालं. पण सचिन घायवळची मुळातच पार्श्वभूमी ही गुन्हेगारीच राहिलेली आहे, हे सुद्धा नंतर निष्पन्न झालेलं होतं. जरी तो अगदी पांढरपेशी शिक्षक दाखवत असला स्वतःला, तरी सुद्धा तो तसा नव्हता, हे सुद्धा नंतर नंतर कळायला लागलं. आता मुळात जेव्हा हे सगळे गुन्हे दाखल झाले त्यावेळेस असं म्हटलं गेलं अनेकांकडून की हा जो सचिन घायवळ आहे हा तर एका शाळेमध्ये शिक्षक आहे, मग त्याचा या सगळ्याशी संबंध नेमका काय? तर मुळात सचिन घायवळ हा कोणता शिक्षक आहे, तर तो स्पोर्ट्सचा कोच आहे, स्पोर्ट्स टीचर आहे असं आपण म्हणू शकतो. तो कोथरूड मधल्या एका प्रसिद्ध शाळेमध्ये व्हॉलीबॉल शिकवायचा आणि तिथेच तो नोकरी करत होता. म्हणजे जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातले गुन्हे दाखल होत होते, त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले, अगदी तोपर्यंत सुद्धा तो या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता. मात्र यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी त्यानं स्पोर्ट्स टीचर म्हणून काम केलेलं आहे. एकंदरीत पाहता त्याला स्पोर्ट्समध्ये सुरुवातीपासून इंटरेस्ट होता, असंही निदर्शनास आलं. पण जरी तो शिक्षक असला किंवा स्पोर्ट्स टीचर म्हणून त्यानं अनेक ठिकाणी कामं केलेली असली, तरी सुद्धा त्याचा तो एक रोल असला तरी दुसऱ्या बाजूला तो या सगळ्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सुद्धा आपल्या भावाच्या जोडीनं सक्रिय असायचा, हे सुद्धा नंतर निष्पन्न झालं. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे आहेत. हत्येचा प्रयत्न असेल, धमकावणं असेल, खंडणी उकळणं असेल, बेकायदेशीररित्या ताबा मारणं असेल, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणं असेल, असे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. जेव्हा हे सगळं प्रकरण झालं त्यानंतर सुद्धा त्याच्यावरती काही गुन्हे दाखल झाले, ज्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुन्हा होता तो म्हणजे खंडणीचा. कोथरूड शिवणे भागामध्ये, वारजे शिवणेच्या भागामध्ये असलेल्या एका प्रसिद्ध शाळेमधील जी एक कंपनी आहे, ज्या कंपनीकडून मिड डे मील वगैरे सर्व्ह केलं जातं किंवा पोहोचवलं जातं, सप्लाय केला जातो, त्याच एका कंपनीकडून ही सगळी खंडणी उकळण्याचा प्रयत्न झालेला होता. कंपनीच्या संचालकांनी तशा पद्धतीची खंडणीची तक्रार जी आहे ती पोलिसांमध्ये दिलेली होती. त्यानुसार जवळपास 44 लाखांची ही खंडणी उकळण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झालेला होता. या व्यतिरिक्त कोथरूडमध्ये काही नव्यानं बांधलेल्या सदनिका वगैरे होत्या. त्याच्यावरती जवळपास 11 सदनिकांवरती या दोन्ही भावांनी मिळून ताबा मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. तिथे नंतर भाडेकरू ठेवण्याचाही प्रयत्न झाला आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून लाखो रुपये उकळायचे असं एकंदरीत यांचं प्लॅनिंग होतं. त्यामुळे त्या प्रकरणामधला सुद्धा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला. तत्पूर्वीचे त्याच्यावरती बेकायदेशीर शस्त्र बाळगणं वगैरे हे सगळे गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात आश्चर्यकारक अशी घटना तेव्हा घडली जेव्हा असं कळलं की या सचिन घायवळकडे चक्क शस्त्र परवाना आहे. तो शस्त्र परवाना जो पोलिसांकडून दिला जातो. सचिन घायवळची स्वतःची सुद्धा पार्श्वभूमी फार काही क्लीन अँड क्लिअर नव्हती. दुसरीकडे तो निलेश घायवळचा भाऊ आहे, हे माहीत असून सुद्धा त्याला शस्त्र परवाना कुणी आणि कसा दिला, कुणाच्या वशिल्यानं तो मिळाला, या सगळ्या गोष्टींवरती तेव्हा बरीच चर्चा झालेली होती. अगदीच गृहराज्यमंत्र्यांचं नाव सुद्धा त्यावेळेस आलेलं होतं. त्यानंतर हा शस्त्र परवाना अर्थातच रद्द केला गेला. मात्र सचिन घायवळ हा दाखवत नसला तरी सुद्धा त्याची पाळंमुळं या गुन्हेगारीमध्ये सुद्धा किती खोलवर रुजलेली होती, हे नंतरच्या काळामध्ये उघडकीस यायला लागलं. आता केवळ गुन्हेगारीच असं नाही, तर तो राजकीय सुद्धा त्याच्यावरती वरदहस्त होता किंवा त्याचं राजकारणामध्येची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ही खूप जास्त होती, हे सुद्धा नंतर लक्षात आलं. कारण इतके सगळे कारनामे प्रताप केल्याच्या नंतर सुद्धा या सचिन घायवळला एक अपेक्षा होती, ती म्हणजे त्याला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती आणि ज्या वेळेस हे सगळं प्रकरण ताजं होतं, अगदी त्याच्याच एखाद महिन्यानंतरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार होत्या. त्यामुळे सचिन घायवळनं जिल्हा परिषदेचं उमेदवारी त्याला मिळावी यासाठीचे खूप प्रयत्न केलेले होते. अनेक राजकीय नेत्यांशी, अनेक राजकीय पक्षांशी तो संपर्कात होता आणि असं सगळं असताना सचिन घायवळकडून
खूपदा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठीचे वगैरे प्रयत्न जे आहेत ते सुरू असलेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे एकीकडे सचिन घायवळ हा शिक्षक सुद्धा होता, दुसरीकडे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते, गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा होती आणि तिसरीकडे त्याला राजकारणात सुद्धा जायचं होतं. असं एकंदरीत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये त्याला स्वतःचं नाव कमवायचं होतं, असं एकंदरीत नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं. पण सचिन घायवळ हा खरं तर पेशानं गुन्हेगारच आहे, हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले. मकोका अंतर्गत कारवाई झाली. गेल्या 9 महिन्यांपासून त्याचा शोध पोलीस घेत होते आणि त्यानंतर काल अर्थातच पहाटेच्या वेळेस त्याला पुण्यामध्ये आणलं गेलं, कारण परवा दिवशी रात्री त्याला राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामधून ताब्यात घेतलेलं होतं. आता मात्र तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या ताब्यात असण्यामुळे, त्याच्या अटकेत असण्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. जो निलेश घायवळ गेल्या 10 महिन्यांपासून पोलिसांना ट्रॅक करता येत नाहीये. लुकआउट नोटीस जारी केली, पासपोर्ट रद्द केला, ब्लू कॉर्नर, रेड कॉर्नर जारी केली, तरी सुद्धा निलेश घायवळ काही केल्या अजूनही पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे निलेश घायवळशी त्याचा काही संपर्क या 9 महिन्यांमध्ये झाला का? किंवा या दोन्ही भावांच्या मध्ये कोणी मध्यस्थी म्हणून काम करत होतं का? हे सगळं सुद्धा त्याच्या तपासातून निष्पन्न होणार आहे, कदाचित समोर येणार आहे. त्यामुळे पुढच्या या 5-6 दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये तो नेमकं तोंड उघडतोय का बोलती बंद ठेवतोय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.